नमस्कार मंडळी, अंतरंग या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मंडळी, आजकाल प्रत्येकाला श्रीमंत व्हावं असं वाटत असतं. मनात असू दे नसू दे, इच्छा होऊ दे न होऊ दे, पण प्रत्येकाला श्रीमंत व्हायची इच्छा असते. पण श्रीमंत या शब्दाचा अर्थ आपण पैसा याच्याशी जास्त लावतो. ज्याच्याकडे पैसा जास्त, बँक बॅलन्स जास्त, सोनं नाणं जास्त, गाडी बंगला हे पण आहे, अशा माणसाला आपण श्रीमंत म्हणतो. तुम्हालाही असं श्रीमंत व्हायला आवडतं का? आवडत असेल पण एक मिनिट थांबा आणि हो किंवा नाही म्हणायच्या आधी मी एक कविता वाचली होती. खूप छान कविता होती, ती ऐका आणि मगच तुमचं उत्तर द्या. कविता अशी आहे: पैशामागे धावता धावता विवेक पडतो गहाण, पाण्यात राहूनही माशाची मग भागत नाही तहान. पैसा सत्यात आणता आणता दमछाक होते खूप, वाटी वाटीने ओतलं तरी कमीच पडतं तूप. बायका आणि पोरांसाठी चाले म्हणे हा खेळ, पैसा आणून ओतेन म्हणतो पण मागू नका वेळ. करिअर होतं जीवन मात्र जगायचं जमेना तंत्र, आणि बापाची ओळख मुलं सांगती पैसा छापणारं यंत्र. चुकून सुट्टी घेतलीच तरी पाहुणा स्वतःच्या घरी, 2 दिवस कौतुक होतं नंतर डोकेदुखी सारी. मुलंच मग विचारू लागतात बाबा अजून का हो घरी. त्यांचाही दोष नसतो, त्यांना त्याची सवयच नसते मुळी. सोनेरी वेली वाढत जातात घराभोवती चढलेल्या, आतून मात्र मातीच्या भिंती कधीही न सारवलेल्या. आयुष्याच्या संध्याकाळी मग एकदम जाणवू लागतं काही, धावण्याच्या हट्टापायी आपण श्वासच मुळी घेतला नाही. सगळं काही पाहता पाहता आरशात पाहणं राहून गेलं. पैशाची तहान भागवता भागवता समाधान दूर वाहून गेलं. आता मला सांगा, तुम्हाला श्रीमंत व्हावं असं वाटतं? पैशाने श्रीमंत व्हावं असं वाटतं? मंडळी, श्रीमंती म्हणजे रिच ह्या शब्दामधलं प्रत्येक अक्षर आपल्याला एक वेगळ्या प्रकारची श्रीमंती दाखवून जातं. RICH ह्या प्रत्येक अक्षराने सुरू होणारी एक वेगळ्या प्रकारची श्रीमंती मी तुम्हाला पुढच्या भागांमध्ये सांगणार आहे. तुम्ही जर R पासून सुरुवात होणारी श्रीमंती ओळखली असेल तर मला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. पुढच्या वेळेला आपण R पासून सुरू होणारी श्रीमंती कोणती आणि ती कशी मिळवायची हे पण पाहूयात. धन्यवाद.